जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, असा संपूर्ण महाराष्ट्र गरजत असतो. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असा आपण अभिमानाने म्हणतो. पण खरंच दिल्लीचं तख्त महाराष्ट्र राखतोय की दिल्ली आता आपल्याला महाराष्ट्राला राखते, असा प्रश्न पडतोय. त्यानंतर आपण एक गाणं अजून म्हणतो, ते म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे. पण खरंच मराठी माणसाचं पाऊल पुढं पडतंय, मराठी भाषेचं पाऊल पुढं पडतंय की मागं ओढलं जातंय, का मराठीची अस्मिता संपूर्ण धुळीस मोडली जाते, असा प्रश्न पडतोय. तो म्हणजे निर्णयानं, ते म्हणजे पहिलीपासून आता हिंदी भाषा ही आता आपल्याला अनिवार्य करण्यात आलेली येणार आहे, असं काहीशी बातमी आहे. त्यामुळं वाटतंय की मराठी भाषा खरंच आता राहील अस्तित्वात की नाही, ते सुद्धा प्रश्न आहे. कारण मुळात जी काही मोठी शहर आहेत, मुंबई आणि पुणे, ती जर बघायला गेलं तर मराठी माणूसच मराठी माणसाशी भेटला तरी सुद्धा तो हिंदीतच बोलतोय. तिथं परप्रांतीशी बोलताना तर तो हिंदीत बोलतोच, पण मराठी माणसाशी भेटला तरी सुद्धा तो हिंदीत बोलतोय. त्यामुळे हिंदी आपल्याला शिकण्याची गरज नाही, कारण आपण अगोदरच उरावर हिंदी घेऊन बसलोय. मुळात मराठी वाचावी, मराठी भाषा राहावी, मराठी एकमेकांशी बोललं जावं, मराठीची अस्मिता टिकली पाहिजे. मराठी मुंबई ही आपली महाराष्ट्राची राजधानी असली आणि मराठी माणसांचं केंद्रबिंदू असलं म्हणून ती मुंबईमध्ये तरी टिकावी, यासाठी खरं तर संघर्ष होता. आणि त्या संघर्षातच त्या आगीत तेल ओतण्याचं काम खरं तर ह्या निर्णयानं केले की काय, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण तसंच आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितल्यानंतर खरं तर त्यांनी यानंतर बऱ्याच गोष्टी सुद्धा सांगितल्या की इंग्रजी भाषा आपण बोलतोय, इंग्रजीला प्राधान्य देतोय, मग हिंदीला का देऊ नये वगैरे, असे प्रश्न सुद्धा त्यांनी निर्माण भरपूर केले आहेत, आपण माध्यमातून बघितलेलं आहे. पण मुळात इंग्रजीचा अट्टास तरी कोणी धरलाय किंवा हिंदीचा तरी कोणी धरलाय? प्रत्येक भाषा शिकली पाहिजे, प्रत्येक भाषेचं एक वेगळं वर्चस्व आहे, तर त्या भाषा शिकल्याच पाहिजेत. पण तुम्ही लादण्याचा का प्रयत्न करताय, नेमका हा मुळात प्रश्न आहे. लादलं का जाते, पहिलीपासून त्याची सक्ती का केली जाते, ती भाषा अनिवार्य का केली जाते? मग तेच जर बघायला गेलं तर तुम्ही महाराष्ट्रापुरतं ते का करताय? भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, आपण विविधतेने नटलेले आहोत, अशी भारताची ओळख असताना प्रत्येक राज्यामध्ये एक वेगळी भाषा आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्याची कला वेगळी आहे, तिथली संस्कृती वेगळी आहे, तिथली ओळख वेगळी आहे. मग महाराष्ट्राचीच ओळख, महाराष्ट्राचीच अस्मिता, महाराष्ट्राचीच भाषा पुसण्याचा प्रयत्न खरंच का केला जातोय? कारण दक्षिणेत जर आपण बघायला गेलं तर हिंदी भाषा तिथं अनिवार्य केली गेली आहे का? आणि तिथं जर करण्याचा निर्णय घेतला तर तिथं काय होईल याची कल्पना सरकारला सुद्धा आहे, पण तिथं केली जात नाही. कर्नाटकात बघा तुम्ही, आंध्रात बघा, तामिळमध्ये बघा, तिथं सगळ्या राज्यात जर बघायला गेलं तर तिथलं मातृभाषेला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं. तिथली माणसं हिंदी बोलत सुद्धा नाहीत. याचं उदाहरण निर्मला सीतारामनचं आपण पाहिलेलं आहे. निर्मला सीतारामनना कितपत चांगलं हिंदी येते आपण बघितलेलं आहे, आणि त्या हिंदीबद्दल त्यांनी काय स्टेटमेंट दिलं संसदेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्या विषयात जायला नको. पण मुळात हा प्रश्न आहे की मग महाराष्ट्रावरती तुम्ही हे का लादताय? मग तुम्ही तिथं का नाही लादत? मुळात महाराष्ट्रात तुम्हाला पाशवी असं बहुमत मिळालंय, त्या बहुमताचा आम्ही हेच घ्यायचं का? हाच फायदा तुम्ही मराठीला केला का? मराठीला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. पण मराठी टिकावी यासाठी तुम्ही प्रयत्न किती करताय? का मराठी बुडवावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहेत का, असा प्रश्न मला पडतो. मराठी भाषा संपूर्ण मुंबईमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न किती केलेत? यामधून जी आर सुद्धा काढण्यात आला की बाबा मराठी नेमप्लेट पाहिजे. शॉप ऍक्ट करताना सांगितलं जाते की मराठी तुमच्या दुकानावरती नेमप्लेट असली पाहिजे. जी काही सरकारी ऑफिस आहे त्यामध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे, असे सरकारचे नियम आहेत. पण त्याबद्दल सक्ती केली का तुम्ही? त्याबद्दल सक्ती कधी केली का? किंवा ते कधी निर्बंध लावलेत का? सरकारी ऑफिसमध्ये जरी गेलं तर तिथं सुद्धा कर्मचारी हिंदीमध्ये बोलतात, आणि ते असं नाही अर्ध्यावीची भाषा करून बोलतात. अशी कितीतरी उदाहरणं आपण बघितलंय. मग तिथं तुम्ही सक्ती केली का? त्यांच्यावरती तुम्ही लादलं का की मराठी बोला? हा निर्णय आहे तरी सुद्धा त्यावरती काही ठोस भूमिका तुम्ही घेत नाही, किंवा ठोस निर्णय सुद्धा त्यावरती घेतलेले नाही, किंवा त्यावरती त्यांना शिक्षा वगैरे हे अनिवार्य आहे असं तिथं सांगितलं नाही. पण हिंदी करायच्या बाबतीत मात्र तुम्ही हे निर्णय सांगता. मुळात ही गरज होती का? ही भाषा तुम्ही तिकडं दक्षिणेत का करत नाही? तुम्हाला महाराष्ट्रामध्येच का करावीशी वाटते? आणि तुम्ही मराठीसाठी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जोपासतोय, हे सर्वजण सर्व राजकारणी म्हणतात. मग आपण मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांना आवडती मराठी अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांना प्राणप्रिय असलेली मराठी भाषा, ही आपण का मग याच्याबद्दल का आपण प्रयत्न करत नाही? आपल्याला हिंदी आता का आपली करावीशी वाटते, आणि का लादावीशी वाटते महाराष्ट्रात? का लादावीशी वाटते मराठीच्या वर? छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी शब्दकोश वाढावा यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, त्यामध्ये त्यांनी मराठीचं कौतुक सुद्धा केलंय की माझा मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन, असं त्यांनी त्यामध्ये मराठीचं कौतुक केलं. आपण मराठी भाषेच्या दिनाच्या शुभेच्छा देतो, सर्वच राजकारणी देतात. पण आज ही जी वेळ आली त्यावेळेला हेच राजकारणी असे का उलटून पडतात की हिंदी अनिवार्य करण्याच्या गोष्टी का करतायत? आणि खरं तर गरज नव्हती, आणि गरज असेल
तर ती का गरज आहे हे सुद्धा त्यांना पटवून सांगता येत नाही. तरी सुद्धा त्यांना हे लादायचं आहे, लादण्याचा का प्रयत्न केला जातो महाराष्ट्रामध्ये? तुम्ही मराठी वाचवण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न करणे अपेक्षित होतं, पण ते प्रयत्न कुठेही दिसत नाहीत. मला तरी येऊन दिसले नाहीत मराठी वाचवण्यासाठीचे प्रयत्न. हिंदी शिकली पाहिजे, कुठल्याच भाषा गैर नाहीत. हिंदी, इंग्रजी, कुठल्याच राज्याच्या भाषा या गैर नाहीत, त्या शिकल्याच पाहिजेत. पण मराठीवरच का लादण्याचा प्रयत्न का? हा लादल्या नाही पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. आणि शिकायची गरजही नाही. मराठी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हिंदी बोलतोय. खरं तर तोडकं मोडकं का होईना बोलतोय, बोलतोय. कारण महाराष्ट्रातल्या माणसाला युपीत गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो, महाराष्ट्रातल्या माणसाला कर्नाटकात गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो, गुजरातमध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो, सगळीकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो. तिथं मराठी बोलली जात नाही. पण महाराष्ट्रामध्ये जो कोणता व्यक्ती येतोय राहायला, परप्रांतीय कोणत्याही राज्यातून येऊ, तो बोलतोय आणि त्याला ऍडजस्ट करून मराठी माणूस घेतो. त्याला जरी येत नसलं तरी हा त्याला शिकवतो, हिंदी शिकवतो, मराठी शिकवतो, शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण असा प्रयत्न बाहेर कुठे दिसतोय का तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये किती परप्रांतीय आहेत बघा तुम्ही, आणि त्यासोबत मराठी माणूस ऍडजस्ट करून घेतो. मराठी माणूसच मुळात पहिल्यापासून त्याच्याशी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं महाराष्ट्रानं सामावून घेतलंय महाराष्ट्राला हिंदी शिकायची गरज नाही. हिंदी मुळात येतेच महाराष्ट्रात. लादण्याचा प्रयत्न का करताय या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही. कारण तुम्हाला पत्रकारांनी विचारल्यानंतर ते का असावं याचं उत्तर तुम्ही सुद्धा, असं समर्पक जनतेचं समाधान होईल असं उत्तर तुम्ही सुद्धा दिलेलं नाही. त्याला फक्त गोलमटोल, दरवेळी कसं गोलमटोल करता तसंच प्रयत्न तुम्ही केला. मला खरं तर वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस कधीच पुढे येऊन बोलणार नाही, किंवा पुढे येऊन जरी बोलले तरी त्यांचे प्रत्येक विषयासाठी आणि प्रत्येक एखाद्या घटकासाठी, प्रत्येक जात वर्गासाठी, प्रत्येक धर्म वर्गासाठी किंवा प्रत्येक घटकावर बोलण्यासाठी एक दोन दोन नेते सेपरेट ठेवले आहेत त्यांनी. मला आशा होती की मराठी भाषेवरती बोलण्यासाठी सुद्धा एक दोन नेते सेपरेट असतील, पण त्यांचं जाहीर स्वागत असावं की बाबा त्यांनी स्वतःहून बोलले या भाषेत तरी. मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे, मराठी भाषा ही आपली ओळख आहे, महाराष्ट्राची ओळख ही मराठी भाषा म्हणूनच आहे. तर आपण ओळख टिकवण्यासाठी झगडत होतोच, पण आता आपल्यावरती हिंदी भाषा सुद्धा लादण्याचा प्रयत्न चालू आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते, संपूर्ण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा निर्णय योग्य आहे का नाही हे सुद्धा प्रतिक्रिया तुमच्या आम्हाला नक्कीच कळवा. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.